आणि मंदिरातला देव जो सोहळ्यामध्ये पूजा केला जातो तो देव मंदिर सोडून कीर्तनात येतो, याला नामदेव महाराजांचे कीर्तन म्हणतात. ते वर्गा झोपले नाही ना. कधी कधी जास्त खाद्य झाल्यानंतर बुद्धी पण जमते ऐकायला. म्हणून वारकरी संप्रदाय समजून घ्या. जनाबाई आहेत, काका आहेत, नरहरी सोनार आहेत, माळी समाजातले सावता महाराज, सगळे समाजातले संत आहेत. आणि पृथ्वीवर पहिला प्रयोग आहे बरं, पृथ्वीवर. त्याच्या अगोदरचा अख्ख्या भारताचा इतिहास दाखवा. एवढ्या तळागाळातल्या बहुजन समाजाला गोळा करून शिष्य बनवलं नाही, संत बनवले. मराठी लक्षात ठेवा बरं का, शिष्य बनवलं नाही. आत्ताचे संत सुद्धा शिष्य बनवतात, संत नाही बनवत. आज तुम्ही माझ्या समोर बसलेला आहात, उद्या कीर्तन करा, माझ्या गादीवर बसाल, हा अधिकार ज्ञानोबांनी दिलाय. पण किती संप्रदायामध्ये फिरा तुम्ही, मोठमोठ्या संप्रदायात, शिष्य हा मरेपर्यंत शिष्यच राहणार. हे तो हमारे भक्त आहे. मी त्यांना गमतीनं म्हणतो, हे जसे पक्षाचे कार्यकर्ते असतात तसे हे महाराजांचे कार्यकर्ते आहेत. फक्त भक्त मानतात, प्रचार करतात. हे पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा काय करतात, प्रचार करतात. आणि नवीन नवीन आता हिंदी साईडवरचे महाराज बघत प्रचार करतात. दोघंही प्रचार करत असतील, फक्त नाव बदलले. एक कार्यकर्ता आहे आणि एक भक्त आहे, शिष्य आहे. आणि तो शिष्य आहे ना, त्या गुरुने कधीच जवळ केलेला नसतो, पण हे विनाकारण तुंतुनं वाजवत फिरतं. आमचे महाराज असे, आमचे महाराज असे. मुंबईला एका महाराजाचे एवढे मोठे मोठे शिष्य होते, आणि ते माझे कीर्तन ऐकलं त्या शिष्याने, माझ्याकडे आले. ते घडलेली कथा आहे. मला म्हणे, महाराज आमचे महाराज फार मोठे, पण तुमच्यासारखा जर शिष्य मिळाला ना तर आमच्या महाराजाची प्रगती होईल. मराठी कळली का नाही? जे शिष्य गुरुची प्रगती करतात ना त्याला गुरु म्हणूच नाहीत, फक्त रू काढून टाकावं. शिष्यांनी चालवल्यावर जो महाराज चालतो तो मालक आहेत का गुलाम आहे? बोला ना. मी कालच्या कीर्तनामध्ये सांगितलं होतं एका ठिकाणी, हे शब्द आहेत फक्त संसारातले. हे तुम्ही बसलेले आहेत, एवढ्या बाया बसलेल्या आहेत, यांना विचारा बरं तुम्ही, आपल्या नवऱ्याला काय म्हणतात? काय म्हणतात? हे बाया जेवढ्या बसलेल्या आहेत, आपल्या नवऱ्याला काय म्हणतात? मालक. खरं आहे का ते? बाया सगळ्या नवऱ्याला म्हणतात हे आमचे मालक. आणि गेले की हातात पिशवी देतात, एवढं घेऊन या. मालक आणत असतो का नोकर? आणि बायांच्यावर पण राश धरू नका बरं का. नवऱ्याला विचारा तुम्ही, नवरे म्हणतात ही मालकीण आहेत. बरोबर आहे का? हे आमची भांडे कोण घासतं? याला संसार म्हणतात. हे त्यांना फसवतो मालक म्हणून, तुम्ही मालकीण म्हणून त्यांना फसवतात. आणि म्हणून दोघंही दुःखी आहेत. विठाला विठाला, दोघांमध्ये सत्य काहीच नाही आहेत, फक्त मानतात मालकीने. आणि भांडे धुवा, कपडे, ही नाव आहेत नुसते शब्दांचे. हे काही खरं आहे का त्याच्यामध्ये? माझा शब्द नीट आहे का? जिथं पाहिलं जातं तो संसार आहे. जिथं केवळ वरवर शब्दांचा पाचोरा फिरवला जातो त्याला संसार म्हणतात. आणि हे सगळे शब्द फसवणार आहेत. म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत संसारात सुख मिळत नाही. म्हणून गुण, दोष आणि याती हे संसारात विचारली जात नाहीत. आणि जिथं विचारली जात नाही त्याला परमार्थ म्हणतात. ठाव दिला बाई. त्यांना विचारलं तुकोबाराला, महाराज काय बरं ठीक आहे, तुमचा गुण नाही पाहिला माऊलीनी, दोष नाही पाहिला, जात नाही पाहिली, तुमच्यात होतं काय असं? शेवटच्या
याला एक वारकरी संप्रदाय शब्द आहे बरं का, समर्थ. तुका म्हणे आले माऊलीच फक्त समर्थ आहेत. म्हणून तुकोबराय बऱ्याचशा अभंगामधून माऊलीचं नाव नाही घेत. नाही कळालं? जे सभ्य असतात, कुलीन असतात, नाव नाही घेत ते. नाव न घेणं हे आदराचं प्रतीक आहे. नाव घेऊन काय शहाणपणा केलाय? मुंबईला एकाचं कीर्तन झालं, आमच्या कीर्तनकाराचं, डोंबिवलीचा राहणारा होतो. चेष्टेत म्हणता, अरे जरा काही पत्नी फितनी दाखवली नाही, काही नाही, लग्नाला बोलवलं नाही, काही नाही, म्हणजे घाईघाईत झालं. जुनी गोष्ट आहे बरं का, आता ते कॉमन झालंय. पण ये कीर्तनाला, मग त्यांनी कीर्तन ठेवलं. कीर्तन केल्यावर आम्ही गेलो घरी. ते आम्ही गुरुकुलमध्ये वाढलेले, व्यवहाराची कमी अक्कल जे आहे ते सांगतो बरं का. त्या काळामध्ये त्या बाईनी पाणी आणलं. आता कुणालाच पाणी प्यायचं नव्हतं आमच्या 2-3 महाराजाला, पण ते पाणी आणलं म्हणजे पत्नी पाहण्यासाठी पाठवली असा अर्थ आहे ना. पाणी आणणं म्हणजे पाण्याची गरज असते असं नाही, पण कशाच्या निमित्ताने पुढे यायचं म्हणून ते पाणी आणलं. तर म्हणजे मी म्हटलं त्यांना, म्हटलं काही पाणी नकोय म्हटलं मला. नाही नाही हो, पाणी द्यायला नाही आलेत, गोपाळनी पाठवले. काय म्हणली ती? पाणी द्यायला नाही आलो, गोपाळनी पाठवले. म्हणजे तुम्ही बहीण आहेत का? कमाल झाली म्हणे. असे कसे दोस्त हो यांचे? यांचे म्हणल्यावर माझ्या डोक्यात प्रकाश पडला, हीच आहे म्हणलं ती. नाव घेतल्याने पुढारलेलं पण प्रगट नाही होत, अंतःकरण प्रगट होत. कळलं तुम्हाला? तुम्ही पाया पडला ना, तुम्ही प्रगट झालात, विनम्रता आहे म्हणून. नाही पाया पडलं, कीर्तनकाराचं काही बिघडत नाही, देवाचं काही बिघडत नाही. तुम्ही अहंकारी आहात याचं ते प्रदर्शन आहे. कोण लहान आहे, कोण मोठा आहे, का आपण पाया पडलो, काही फरक पडत नाहीये. नाही, एखाद्या लहान माणसाच्या पाया पडा तुम्ही, तुम्ही मोठे व्हाल, तो नाही मोठा होणार. त्याच्या तुम्ही पाया पडला. आणि जर तुम्ही नाही पाया पडलात, तुम्ही लहान झालात. कारण की तुम्ही स्वतःला मोठे समजा, आम्ही का पाया पडायचं, नको पडू. पण आतली विनम्रता येण्यासाठी आतला भाव प्रगट पाहिजेत. आणि संत सुद्धा जे विनम्र आहेत त्याच्यावर कृपा करतात. तुका म्हणे आले. याचा थोडासा विषय मी सांगितला होता अगोदर. तिकीट कोणाला मिळतं? आले समर्थाच्या पक्षश्रेष्ठीच्या मनात. का मनात आलं? त्याचा सगळा 7-12 पाहिलेला असतो. पक्षाशी किती दिवस काम केलेत, किती निष्ठेनं काम केले, किती दिवस पक्ष वाढवण्यासाठी. हे कीर्तनात बोलू नये या काळामध्ये. पण आता ह्याच्याशिवाय समजत पण नाही तुम्हाला, कारण सगळे पक्ष कार्यकर्तेच आहेत. आणि मग इतके वर्ष आम्ही काम केलं आणि तुम्ही आम्हाला तिकीट दिलं नाही. तुका म्हणे आले. काही काही वेळेस अशा घटना घडतात, ज्यांचं नाव नाही ते मंत्री होतात. मराठी कळाली ना? ज्यांचं नाव लोकांना माहिती नाही ते मंत्री होतात. मग त्यांना विचारा, काही माहित नाही याचं नाव वगैरे. तुला माहित नाही रे, ज्यांनी मंत्री केले त्याला माहिती ना कोणाला मंत्री करायचं. तुका म्हणे आले. माऊलीच्या मनात आलं पाहिजे, आपला उद्धार व्हावा, एवढंच अभंगाचं सार आहे. मोठ्या माणसाच्या मनात आलं पाहिजे, याच्यावर कृपा करावी. का करावी हा विषय नाही आहे. आणि तुम्ही किती लोकशाहीमध्ये वागा, कृपा करायची का नाही हे शिक्षकाच्या हातात आहे, गुरुच्या हातात आहे. प्रेशर नाही करू शकत. मी तर एका ठिकाणी 2-3 माणसं चुकीचे बसले होते. असं कीर्तन केलं की 2-3 माणसाला समजलं नाही, सगळ्याला समजलं. मग सगळे माणसं त्यांना म्हणलं काय कीर्तन झालं. ते 3-4 माणसं म्हटले की माणसंच वेड आहेत म्हणे. लक्षात आलं तुम्हाला? आता मला सांगा, सगळ्याला समजलं, ज्यांना समजलं नाही दोषी कोण आहे? ज्याला समजलं नाही हे सुद्धा त्यांना समजत नाही. विठाला विठाला. आणि अभंगातला शब्द आहे तरी होय राणा रंक त्याचा. मराठी आहे का? विषयाच्या दारामध्ये भीक मागणारा रंक, जर प्रसाद मिळाला साधूचा, अध्यात्मात त्याचा राणा होय. स्वानंद भोगाची सेल भलती अशी.
काय ज्ञानोबांचे एक एक शब्द सांगावेत तुम्हाला. परमार्थ सुरू करा महाराज, असा आनंद येतो परमार्थामध्ये. शब्द आपल्याला सांभाळतात, शब्द आपल्याला संतापर्यंत पोहोचवतात आणि शब्द कृपा करायला लावतात. आणि शब्दाचा आधार नामचिंतन शब्द आहेत, पण तुम्हाला गुंगवतात ते. राम कृष्ण किती गात, राम कृष्ण किती गात, निज घेऊन, आत्मा घेऊन, आपलं अस्तित्व घेऊन या जगामध्ये वावरतात. जनी वनी अवघा देव, तुका म्हणे आले. ही अवस्था आहे, हे जगणं आहेत. आणि त्याच्याही पुढे जाऊ सांगतो तुम्हाला, जगण्यासाठीच खरं जीवन आहे. हमाली किती दिवस करायची? म्हातारं झालं 60, 65, 70 झालं तरी गल्ल्यावरून उठत नाही. नाही कळालं तुम्हाला? आणि त्या पैशाचा काही उपयोग होत नाही, चाव्याही सोडत नाही. मग ते पोरं म्हणतात कधी जाईल म्हातारं काय माहिती. असं जीवन जगू नका. आपल्या रक्ताने आपल्या मरणाची वाट पाहावी, असा संसार करू नका. तो का म्हणे आले, असं जीवन आहे. निज घेऊन फिरती का गात, मस्तीमध्ये राहत, हे जीवन आहे तुम्हाला. पण परमार्थात जर तुम्ही आला ना, कीर्तन फिरतन ठीक आहेत, हे माध्यम आहेत, पण तुमची अवस्था कशी आहे, तुम्ही कोणत्या बोधावर कशा पद्धतीने जगता, आणि ती कोणामुळे मिळाली. तो का म्हणे आले समर्थ, म्हणजे फक्त ज्ञानोबा आहेत. तो का म्हणे आले समर्थाचे माऊलीच्या मनामध्ये आलं, रंग त्याचा राणा होय. आणि समर्थाच्या मनात येण्यासाठी समर्थाच्या मनाप्रमाणे वागावं लागतं. हे लय अवघड आहे महाराज. समर्थाच्या फार सभ्यता लागते. संतापाशी बहु असावे. रामायणातला एक प्रसंग आहे महाराज. जेव्हा सीतेला कळालं की राम वनवासात चाललेत, तर राजवाडा, ती संस्कृती फार मोठी, वल्कल घालण्याच्या तयारीने आलेले राम लक्ष्मण, कौशल्याच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं की माझा मुलगा वनवास स्वीकारतोय, वनवासाला जातोय. आणि सीता आहे, आई रडते, रामचंद्र प्रभू नाहीत. आणि खोंदका दिला महाराज सीतेनं, रडायला लागली सीता. कौशल्य आहे, ती कुशलता आहे, त्याला कौशल्य म्हणतात. तिने असं हात फिरवला सुनेच्या डोक्यावरून, सीतेच्या डोक्यावर. अगं मी तुला मुलीसारखं मांडलंय, मी तुला सून नाही म्हटलं. आजपर्यंत तू माझ्या घरामध्ये आलीस, माझ्या तोंडातून तुझ्याविषयी एक शब्द तरी चुकीचा गेला का? मला मुलगी नाही आहे, तुला मी मुलगी मानते.
ठीक आहे, तुझा नवरा चालला असेल वनवासाला म्हणून तू रडत असतील, पण मी आहे ना तुला. सीता सांगते मी याच्यासाठी नाही रडत, तुमच्यावर काही तक्रार आहेत, तुमच्यावर काही दोष आहे म्हणून नाही रडत, तुमच्या समोर नवऱ्याला बोलावं लागतं आणि भारतीय सभ्यता तुटते म्हणून मी रडते. याला म्हणतात सीता, मर्यादा तुटते. आणि पुढचा एक प्रसंग सांगतो तुम्हाला. समाधीला बसत असताना ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ महाराजांच्या डोळ्यातून अश्रू येतात. काय भारतीय संस्कृती शिकवते, संप्रदाय कसा आहे वारकरी. ज्ञानोबाराय जेव्हा समाधीला बसतात ना, निवृत्तीनाथ महाराज वैराग्याची मूर्ती रडते हो. आणि खरं असंच जगणं असलं पाहिजे. आपण गेलो ना, समाज गेला खड्ड्यामध्ये, पण संतांच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. हिरा गेला म्हणून संत रडले पाहिजेत, ते जीवन सफल आहे तुमचं. आणि निवृत्तीनाथ महाराजांच्या डोळ्यातून पाणी आलं. नामदेव महाराज म्हणतात आम्ही प्रेमी आहेत, प्रेम करणारी माणसं आहेत, आम्ही रडणं आमचा स्वभाव आहे. पण निवृत्तीनाथ वैराग्य कधी रडत नसतं, तुमच्या डोळ्यातून अश्रू बरोबर नाही वाटत. ते म्हणे मी त्याच्याकरता रडत नाही म्हणे. वडील गेल्यानंतर आयुष्यभर माझ्याबरोबर माऊली राहिले. बघा, अवज्ञायेने कधी नाही केली, मान वर करून कधी माऊलीने माझ्याकडे पाहिलं नाहीत. इतक्या चांगल्या पद्धतीने सभ्यतेनं राहिलेत. अवज्ञायेने कधी नाही केली. गुरु शिष्यपण, तुम्ही ज्ञानोबाला गुरु